जर्मनीच्या वर्क कल्चर बद्दलचा अजून एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. तर विषय काय झाला, आज आहे मंडे आणि मागच्या थर्सडेला एक कलिग आमचा पडला आजारी. तर तो अचानक आजारी पडला आणि अचानक आजारी पडला गुरुवारी. त्याच्यामुळे माझा मॅनेजर माझ्याकडे आला आणि मला विचारलं, कान्स तू बिटर दी ऑफ काबा उबनेमन, म्हणजे तू त्याची ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो का. आता तसं पाहायला गेलं तर आपल्याला त्याचे पैसे तर भेटणारच होते, बट हे लोक आपल्याला विचारतात की तुला चालेल का. आणि मी लगेच हो पण म्हणून दिलं. म्हटलं ठीक आहे, मी आहे अवेलेबल, तर मी करेल म्हटलं त्याचं काम. एवढं बोलून झालं आणि मी मॅनेजरला हो सांगितलं. नंतर आता मंडेला मी ऑफिसला आलो आणि ऑफिसमध्ये आल्याला भाऊ माझ्याकडे आले आणि मला बोलला की डांक दास तू उन्स गेहोल्फन हात, म्हणजे थँक्यू, तू आमची हेल्प केली. भेंडी मी विचार करत होतो, अरे हे तर माझं कामच आहे. म्हणजे जरी मी दुसऱ्याचं काम घेतलंय पण ते आपल्या कंपनीचंच काम आहे आणि आपल्या ऑफिसचंच काम आहे. पण हा मॅनेजर माझ्याकडे आला आणि थँक्यू बोलला, मला खरंच बरं वाटतं. आणि जेव्हा आपल्या कामाबद्दल आपल्याला कोणी रेकग्नाइज करतं ना, तेव्हा काम करायला अजून मजा येते किंवा असं वाटतं की एक्स्ट्रा काम करावं. आणि ही गोष्ट मी आपल्या इथल्या मॅनेजर बरोबर बिलकुल कम्पेअर नाही करणार, बिकॉज आता मला 100% वाटायला लागलंय की इट्स नॉट अबाउट वर्क कल्चर, इट्स अबाउट आवर मानसिकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मॅनेजरला असं वाटतं की मी याला विकतच घेतलंय आणि याच्याकडनं किती काम करून घेऊन किती नाही. भेंडी माझा जुना मॅनेजर मला पगार 10,000 द्यायचा आणि त्याला वाटायचं की मी काम 1 लाखाचे करायला पाहिजे.